तर खरं तर हा महिना हा खूप महत्त्वाचा आहे आणि संविधान महिना आणि या सगळ्यांचं काम एक देशाला एक सुंदर असं संविधान देण्याचं काम आहे। यापूर्वी या देशातल्या कोणत्याही IAS अधिकाऱ्यांनी आपल्या चेंबरच्या बाहेर संविधान प्रास्ताविका डिस्प्ले केली नसेल। संविधान जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, भाषाभेद करत नाही, लिंगभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही, समानतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, बंधुतेचा आहे, न्यायाचा आहे। तर ते GR राबवणारे हे संविधाननिष्ठ लोक प्रशासनामध्ये व्यवस्थेमध्ये असावे लागतात। ते शैक्षणिक संस्था असो की प्रशासनाची व्यवस्था असो की नक्षलवाद्याच्या हातात तर संविधान दिलं, पण या जिल्ह्यातल्या आदिवासींच्या विकासाचं काय? त्यांच्या घरोघरी संविधान पोहोचलं का? इतर नागरिकाप्रमाणे आदिवासींना मूलभूत अधिकार आहेत नागरिक म्हणून। ते भारताचे नागरिक म्हणून, भारतीय म्हणून त्यांना ओळख संविधानाने दिलेली आहे। भगवान बिरसा मुंडा म्हणाले होते इंग्रजांना की मेरा देश मेरा राज चलेगा। तर पेसा ॲक्टमध्ये काय आहे? आमच्या गावात आम्ही सरकार। अनुसूचित जाती उपयोजना म्हणजे जे शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, जो सामाजिक आर्थिक विकासावर खर्च झाला पाहिजे, त्यातनं दर महिन्याला 410 कोटी रुपये, वर्षाकाठी जवळजवळ 5000 कोटी रुपये शेड्यूल कास्ट सबप्लॅन म्हणून लाडक्या बहिणीवर खर्च होणार आहे। ती स्थिती आदिवासी विभागाची। एकीकडे जमिनी रिस्टोर करायच्या आणि दुसरीकडे आदिवासीच्या जमिनी भाड्याने देऊन आदिवासींना भूमिहीन करायचं। एकीकडे आदिवासीसाठी दीनदयाल उपाध्याय नावाची भूमिहीनांना जमीन देण्याची योजना राबवायची। ही जी संपूर्ण विसंगती आहे ती दूर केली पाहिजे। बुद्ध शासन म्हणजे काय? वाईट काम करू नका, पाप कृत्य करू नका, चांगलंच काम करा, चित्त शुद्ध ठेवा। तेच संविधानात आहे, तेच कायद्यात आहे, तेच बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला मिळते। काही लोकांना प्रश्न पडला असेल की BRSPच्या कार्यक्रमात इजेड खोबरागडे का आहेत? असते आपल्याकडे इतके कंपार्टमेंट झाले आहेत की तुम्ही आमच्याकडे नाही तर दुसरीकडे पण नको असा पण विचार करणारा एक वर्ग असतो। मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, पण संविधानानुसार मी राजकीय पण माणूस आहे आणि मला माझं स्वातंत्र्य आहे जे जे चांगलं त्या ठिकाणी उभं राहण्याचं। आणि आजचा तर हा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचा कार्यक्रम आहे। खरं तर माने सर, हा महिना हा जो नोव्हेंबर महिना आहे, खरं म्हणजे तो संविधानाचा महिना म्हणून साजरा केला पाहिजे। आणि 26 नोव्हेंबर हा जो संविधान दिवस आपण करतो तो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जसा राष्ट्रीय सण म्हणून सरकारच्या वतीनं साजरा होते, तसा 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस हा राष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला पाहिजे। मागच्या काही वर्षापासून आपण सरकारकडे याची सातत्याने मागणी करत असतो। हा नोव्हेंबर महिना का महत्त्वाचा आहे? तर भारताच्या संविधानाला 75 वर्ष झाले। आजच्या पत्रिकेमध्ये तो विशेष करून त्याचा उल्लेख आहे। दुसरं 7 नोव्हेंबरला देशभर वंदे मातरम म्हणण्यात आलं आहे, त्याला 150 वर्ष झाले। दुसरं लोहपुरुष सरदार पटेल यांची पण 150वी जयंती याच महिन्यामध्ये आणि ते सरकार साजरं करत आहे। आणि भगवान बिरसा मुंडा यांची जयंती पण साजरी करत आहे। तर खरं तर हा महिना हा खूप महत्त्वाचा आहे आणि संविधान महिना आणि या सगळ्यांचं काम एक देशाला एक सुंदर असं संविधान देण्याचं काम आहे। आणि विशेषवेध करून 7 नोव्हेंबर 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस आहे, तोही नोव्हेंबर महिन्यात आहे। अनेकदा आपण प्रश्न उपस्थित करतो। आता त्या ताईंनी आणि त्यांनी एक गाणं म्हटलं, म्हणजे लेखणीचं गाणं,
म्हणजे बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं नसतं तर काय झालं असतं? मग आपण म्हणू बाबासाहेब शाळेतच गेले नसते तर काय झालं असतं? असे अनेक प्रश्न आहेत. पण गेले. मी एक युवा संसदमध्ये एका वक्त्याचं भाषण ऐकलं. तो असं म्हणत होता की त्यांनी शाळेमध्ये च्या मुलांना एका शिक्षकाने प्रश्न विचारला कि बच्चों ये बताओ, तुम देख सकते हो मगर छू नहीं सकते, वो क्या चीज है कि आप देख सकते मगर छू नहीं सकते? तो बच्चों ने बताया कि मैं आसमां को देख सकता हूं, आकाश को देख सकता हूं, मगर छू नहीं सकता. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला दुसऱ्या मुलांना शाळेतल्या कि आप बताओ कि आप देख सकते हो लेकिन छू नहीं सकते. त्यांनी सांगितलं मी सूर्याला बघू शकतो, मैं सूरज को देख सकता, मैं छू नहीं सकता. कोणी सांगितलं मैं चांद को देख सकता हूं, मैं छू नहीं सकता. शेवटी त्याच शाळेतला म्हणजे त्यांच्या भाषणातला मुद्दा होता तो, फार मार्मिक आहे ते. भीमराव आंबेडकर, भीमा, ते उभे राहिले. जेव्हा विचारलं कि तुम भी बताओ कि आप देख सकते हो लेकिन छू नहीं सकते क्या है, तो बाबा साहब आंबेडकर खड़े हो गए और उन्होंने बोला मुझे बहुत प्यास लगी है, मैं पानी भरा हुआ मटका मेरे नजर के सामने देख सकता हूं लेकिन मैं छू नहीं सकता क्योंकि मैं अस्पृश्य हूं. आता तशी परिस्थिती आहे का? ही कोणी बदलली? बाबासाहेबांनी बदलली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाचा जागर हा झाला पाहिजे. आणि अनेक वर्षापूर्वीपासून डॉक्टर सुरेश माने सर त्यांनी महाराष्ट्रभर संविधान संमेलन, संविधान परिषदा घेतल्या. आम्ही जेव्हा संविधान फाउंडेशनच्या वतीने 2018-19 मध्ये संविधान व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा पहिलं त्या व्याख्यानमालेचं पुष्प डॉक्टर माने सरांनी गुंफलं आणि ते 2.5 तास बोलले. व्याख्यानमालेमध्ये एकच वक्ता बोलणारा असतो, 2.5 तास. आणि त्याचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान सभेत प्रवेश ते शिल्पकार. म्हणजे त्या भाषणामुळे लोकांना समजलं की या देशाच्या संविधानाच्या निर्माणाची प्रक्रिया हे काय आहे आणि भारताचं संविधान नेमकं काय सांगते आणि त्याचं महत्त्व काय आहे. जो गैरसमज अनेक लोकांमध्ये होता त्या भाषणाने तो गैरसमज दूर झाला. मी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काम केलं. तुम्हाला नवीन पिढीला माहीत नसेल, जुन्या लोकांना माहीत असेल कदाचित. मी 40 वर्षापूर्वी 1984 मैं इस जिले में आया था. मैं प्रोबेशनरी डिप्टी कलेक्टर था, तो मैं गढ़चोली का 4 महीने तहसीलदार भी था और मैं फिर चामुर्शी का 4 महीने एसडीओ, उसके बाद अहरी का एसडीओ था. बाद में मैं 2003-04 में और सीओ करके एक 15-16 महीने के लिए आया था. करीबन या जिल्ह्यामध्ये मी 7 वर्ष काम केलं. माने सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जेव्हा गडचोली जिल्हा परिषदचा सीओ होतो तेव्हा मी माझ्या चेंबरच्या बाहेर संविधानाची प्रास्ताविका डिस्प्ले केली होती 2003 मध्ये. यापूर्वी या देशातल्या कोणत्याही IAS अधिकाऱ्यांनी आपल्या चेंबरच्या बाहेर संविधान प्रास्ताविका डिस्प्ले केली नसेल. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये अशी एक संकल्पना होती, माझ्या मनात आलं होतं की या जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी आहेत, जे आदिवासीच्या भल्याचं सांगून असंविधानिक काम करतात, संविधानाला ते मानत नाही, लोकशाहीला मानत नाही आणि सत्ता बंदुकीच्या गोळीतून प्राप्त होऊ शकते असा विश्वास करणारे जे तरुण
या भागामध्ये आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर आपण या देशाचं संविधान, ज्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि हे शिल्पकार असल्याचा गौरव संविधान सभेने केला आहे. आता अनेक लोक त्याबद्दल काहीतरी बोलत असतात, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायची फार गरज नाही. तर या जिल्ह्यातून ते सुरू करावं, शाळेतून प्रियांबल वाचन किंवा संविधानाचा जागर, तर येत्या काळामध्ये लोकांना संविधानाचं महत्त्व समजेल. पण ते माझी बदली झाली, ते काही झालं नाही. पण मी नागपूर जिल्हा परिषदला पुन्हा CO झाल्यानंतर हा विषय माझ्या डोक्यात आला आणि 2005 नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेच्या भिंतीवर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका लिहून रोज मुलांनी म्हणण्याचा कार्यक्रम मी माझ्या अधिकारामध्ये सुरू केला. तेव्हा कोणताही शासनाचा GR विगार काही नव्हता. आता तर खूप GR निघतात. तेव्हा मला जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी म्हणाले की शासनाचा GR असल्याशिवाय आपल्याला कसं करता येईल. मी म्हटलं शासनाचा GR असता तर आपण केलंच नसतं. पण हे देशाचं संविधान आहे, हे सगळ्यांचं आहे, सगळ्यांसाठी आहे. संविधान जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, भाषाभेद करत नाही, लिंगभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही. समानतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, बंधुतेचा आहे, न्यायाचा आहे, धर्मनिरपेक्षतेचा आहे, लोकशाहीचा आहे. हे आपल्याला शाळेतून मुलांमध्ये आणि मुलांच्या माध्यमातून घरोघरी घेऊन जाण्यासाठी शासनाच्या निर्णयाची किंवा GRची काय गरज आहे. आणि त्यामुळे ते 2005ला सुरू झालेला उपक्रम पुढे 2008 संविधान दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने 2015 सुरू केला. आणि आत्ता हे जे 75 वर्ष आहे, तेव्हा घर घर संविधानसुद्धा कार्यक्रम महाराष्ट्र शासन चालवते आहे. आता तो लोकांपर्यंत पोहोचतो की नाही पोहोचत, त्याचं मूल्यमापन करणं फार गरजेचं आहे. नुसता GR काढून काम होत नाही, तर ते GR राबवणारे हे संविधाननिष्ठ लोक प्रशासनामध्ये, व्यवस्थेमध्ये असावे लागतात. ते शैक्षणिक संस्था असो की प्रशासनाची व्यवस्था असो. बिरसा मुंडांची जयंती आपण साजरी करत असताना आपण त्यांच्याबद्दल सांगतो. 1875 15 नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस. आत्ताचं झारखंड स्वातंत्र्याच्या चळवळीत इंग्रजाविरुद्ध लढले आणि नारा काय होता? मेरा देश मेरा राज, मेरा देश मेरा राज. या वर्षी सुद्धा संविधानाला 75 वर्ष झाले. त्यानिमित्त देशभर कार्यक्रम राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालवते आहे. आपण संविधानाचा कार्यक्रम करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? मला जे समजते किंवा मी जे प्रशासनात इतके वर्ष काम, खूप सांगणाऱ्या गोष्टी आहेत. खरं तर मी माझ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या ऐरी भागातल्या अनुभवावर आणखी एक पाऊल नावाचं पुस्तक लिहिलं आहे. प्रशासनातले समाजशास्त्र एक दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि तिसरं पुस्तक प्रशासनात आंबेडकरवाद. हे 3 पुस्तकं मी प्रशासकीय अनुभवावर लिहिलेले आहेत. त्यामध्ये अनेक प्रसंग दिलेले आहेत. हा आदिवासी जिल्हा, मी नक्षलवाद्यांचा उल्लेख केला. आता आपण बघितलं आहे की या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी समर्पण केलं, आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातात काय दिलं? संविधान दिलं. तुम्ही पाहिलं असेल. आता नक्षलवाद्यांच्या हातात संविधान दिलं, नक्षलवाद्यांचं पुनर्वसन होणार ज्याने आत्मसमर्पण केलं. आणि नक्षलवाद्याचा नेता भूपती यांनी काय सांगितलं की आता आमचा संविधानावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे आणि संविधानाप्रमाणे आम्ही आता विकासाच्या प्रवाहामध्ये येणार. म्हणजे 40, 50, 45 वर्ष त्यांनी या जिल्ह्यात ते काम केलं. हे संविधान विरोधी काम होतं. आमचा दुसरा मुद्दा आहे त्याच्या पुढे की नक्षलवाद्याच्या हातात तर संविधान दिलं, पण या जिल्ह्यातल्या आदिवासींच्या विकासाचं काय?
त्यांच्या घरोघरी संविधान पोहोचलं का? त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या आरोग्याचं, त्यांच्या रोजगाराचं, त्यांच्या 2 वेळ जेवणाचं, त्यांच्यासाठी घर पाहिजे, अनेक गोष्टी पाहिजे ज्या आवश्यक आहेत, एक माणूस म्हणून आवश्यक आहेत. ते आता राज्य सरकारने या जिल्ह्यामध्ये ते पोहोचवलं पाहिजे. कारण आता आदिवासी मोकळा श्वास घेऊन जगणार आहेत नक्षलवाद संपल्यामुळे. म्हणजे आधी नक्षलवाद होता, माझा अनुभव आहे माने सर. म्हणजे नक्षलवाद्यांचा पण आदिवासींना त्रास आणि सरकारी लोकांचा पण आदिवासींना त्रास, दोघांच्या त्रासामध्ये ते पिचले होते. आता मुक्त झाले, मोकळा श्वास घेतील आणि आपल्या विकासाचा मार्ग शोधतील. भारताच्या संविधानाचा आपण उल्लेख केला तर भारताच्या संविधानाच्या, माने सर हे संविधान तज्ज्ञ आहेत, मी काही एक्सपर्ट नाही आहे. मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काही गोष्टी मला ज्या ज्या योग्य वाटल्या त्या वेळेस राबवल्या. त्याच्यातला हा संविधान जागृतीचा, संविधान दिनाचा आणि प्रियांबल शाळेतून वाचण्याचा एक उपक्रम की जो देशभर झाला. तर आदिवासीच्या भल्यासाठी इतर नागरिकाप्रमाणे आदिवासींना मूलभूत अधिकार आहेत. नागरिक म्हणून ते भारताचे नागरिक म्हणून, भारतीय म्हणून त्यांना ओळख संविधानाने दिलेली आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला आदिवासींना आतल्या भागामध्ये माडिया, गोंड या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. महिलांचे असलेले अधिकार समजून सांगण्याची आहे. भारताच्या संविधानाच्या भाग 10 मध्ये अनुसूची 5 अनुच्छेद 244(1) यामध्ये विशेष अधिकार आदिवासींसाठी दिलेले आहेत. या जिल्ह्यात पेसा ॲक्ट आहे आणि जसं भगवान बिरसा मुंडा म्हणाले होते इंग्रजांना की मेरा देश मेरा राज चलेगा, तर पेसा ॲक्टमध्ये काय आहे? आमच्या गावात आम्ही सरकार. म्हणजे आमच्या गावात आम्ही सरकार, आमच्या गावासाठी आम्ही ठरवू, एवढे अमाप अधिकार आदिवासींना भारताच्या संविधानाने आणि त्यातून आलेल्या कायद्याने दिलेले आहेत. हे सगळं आहे. पण आदिवासींना त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करण्याचं काम हे शासन प्रशासनाने पण केलं पाहिजे, सामाजिक संस्थांनी केलं पाहिजे. ते काम त्या प्रभावीपणे झालं नाही, म्हणून आजही आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव नाही. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण जनचेतना कार्यक्रम महासंमेलन आहे बिरसा मुंडाच्या या जयंतीनिमित्त, या माध्यमातून हा विषय आपण घेऊन जातो. आमची एक अहिरीला संविधान फाउंडेशनची टीम आहे, गडचुलीला आहे, गौतम मेश्राम आहेत. तर आत्ता आम्ही 29 मे 2025ला पेरीमेलीला इथे आम्ही 1 दिवसाचं संविधान परिषद घेतली. नंतर आलापल्लीला आम्ही एक तरुणांना 70-75 तरुणांना संविधान दूत म्हणून याचा हे करण्यामागचा उद्देश असा की जे काम या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासनाने आदिवासी भागात जाऊन करायला पाहिजे, प्रचंड यंत्रणा हातामध्ये आहे, ते करत नाही. तेव्हा आपल्याला जे संविधानाला मानणारा वर्ग आहे, फक्त संविधान की जय हो असं म्हणून चालत नाही. तर आम्ही भारतीय आहो हे आपल्याला प्रत्यक्षात जगण्यातून, आपल्या वर्तनातून ते दिसलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तर आम्ही 29 मे 2025ला कार्यक्रम केला. या गडचोलीमध्ये पण 2 वर्षापूर्वी आम्ही 1 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन केलं. अहिरीला सुद्धा 1 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन केलं. वॉक फॉर संविधान गडचोलीमध्ये या मागच्या 2 वर्षापासून सुरू झाला. हे सगळं आपण संविधानाचं प्रबोधन, ह्या देशाच्या संविधानाने नागरिक म्हणून काय काय दिलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. हे आपण सगळ्यांनी करायचं आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. अनेक विषय आहेत, पण आजचे मान्यवर बोलणार आहेत. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया. मी नेहमी बजेटच्या विषयावर बोलत असतो. ॲट्रॉसिटीच्या बाबत तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यांनी ज्यांनी ॲट्रॉसिटीचा कायदा वाचला असेल, त्या कायद्यामध्ये
ते जे रूल आहेत ते आधीचे रूल आहे 1995चे, सुधारित आहे 2016चे, आणि त्या नियमावलीमध्ये नियम 16 आहे. आणि त्या नियम 16मध्ये असं नमूद आहे की मुख्यमंत्री यांनी राज्यस्तरावर एक दक्षता आणि देखरेख समितीची स्थापना केली पाहिजे आणि वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलै, हे त्या नियमातच नमूद आहे, जानेवारी आणि जुलै ह्या वर्षातून 2दा बैठका घेतल्या पाहिजे. तुमच्या माहितीसाठी 2018 नंतर 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं, ते 2.5 वर्ष राहिलं. नंतर दुसरं सरकार आलं, ते 2.5 वर्ष राहिलं. नंतर इलेक्शन नंतर आता सरकार आलं, त्यालाही आता नोव्हेंबरमध्ये जवळजवळ 1 वर्ष झाले. या सरकारने आणि त्या सरकारामधल्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक घेतली नाही. आणि म्हणून डॉक्टर सुरेश माने सरांच्या माध्यमातून मी पिटिशनर आणि ते माझे वकील म्हणून आम्ही या तिन्ही मुख्यमंत्र्यांना, उद्धवजी ठाकरे, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस, या तिन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही लीगल नोटीस दिली आणि कायद्यात तरतूद असताना तुम्ही हे बैठक का घेतली नाही याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं. म्हणजे जागरूकता आपल्याला त्या पद्धतीने सांगावं लागेल, नुसतं बोलून होणार नाही. आता कोण नाराज होईल, काय करतील असं जर आपण म्हणत राहिलो तर मग काहीच होणार नाही, घरीच बसायचं आहे. पण मग बाबासाहेबांचा तो विचार नव्हे, संविधानाचा तो विचार नव्हे. बजेटच्या बाबतीमध्ये आदिवासीचं बजेट, मी RTI मध्ये माहिती मागितली होती की आदिवासीचं, तर 17-18 पासून मला 25-26 पर्यंतची माहिती दिली. 2017-18 ते 24-25 या 8 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या आदिवासीच्या विकासासाठी जवळजवळ 92,000 कोटी रुपये सरकारने दिले, तरतूद केली. आणि खर्च किती केला? 75,000. उरले किती? 17,000 कोटी. हे 17,000 कोटी कुठे गेले? मला वाटतं हे प्रश्न विचारले पाहिजे. हे जसं महाराष्ट्रात घडलं की ज्याला आपण ट्रायबल सबप्लॅन म्हणतो, जो आदिवासींच्यासाठी आहे, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये तरतूद करण्याचं धोरण आहे आणि आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, रोजगार, गरिबी निर्मूलन, वस्ती सुधार ह्या सगळ्यासाठी योजना तयार करून त्यावर तो खर्च केला पाहिजे, असं ते धोरणात्मक बंधन केंद्र शासनाचं आहे. असं असताना 17,000 कोटी रुपये अखर्चित राहिले. ते खरं तर कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही. या वर्षीचं महाराष्ट्राचं बजेट किती आदिवासीचं? जवळजवळ 21,500 कोटीचं बजेट आहे. आम्ही या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, किंवा का पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा, की सरकार जे बजेटमध्ये तरतूद करते ती तरतूद कुठे खर्च होते. तुम्ही असं बघितलं असेल, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये सरकार देते. आता बिहारमध्ये 10,000 दिले आणि पूर्ण इलेक्शन त्यांनी कॅप्चर केलं, निवडून आलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1,500 रुपये लाडक्या बहिणीला देण्याची घोषणा केली आणि ज्या सरकारच्या विरुद्ध लोक असंतोष निर्माण करतात ते सरकार सत्तेवर आलं. कोणत्याही महिलेने असं म्हटलं नाही की मला 1,500 रुपये नको, मग ती SCची असो की STची असो. SCच्या महिला, त्यांच्यासाठी 1,500 रुपये प्रत्येकीच्यासाठी तरतूद. अनुसूचित जाती उपयोजना म्हणजे जे शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, जो सामाजिक आर्थिक विकासावर खर्च झाला पाहिजे, त्यातनं दर महिन्याला 410 कोटी रुपये, वर्षाकाठी जवळजवळ 5,000 कोटी रुपये शेड्यूल कास्ट सबप्लॅन म्हणून लाडक्या बहिणीवर खर्च होणार आहे. ती स्थिती आदिवासी विभागाची. माने सरांनी आम्ही विरोध केला त्या गोष्टीला.
बोलत राहतो आम्ही. सरकारमध्ये मंत्री आपलेच आहेत, आदिवासी खात्याचे मंत्री आदिवासी आहेत, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री हे तेही आपल्या त्या समाजाचे आहेत. त्यांनी ह्या गोष्टी थांबवण्याची गरज आहे. ते थांबवत नाही. काही राजकीय अपरिहता आहे असं आपण म्हणू, पण तुम्हा आम्हाला कोणी थांबवलाय, अडवलाय बोलायला? बोललं पाहिजे आपण. जे जे चुकीचं होते ते बोललं पाहिजे. किमान आदिवासीच्या महिलांनी पण बोललं पाहिजे, आम्हाला तुमच्या या ट्रायबल सप्लायमधून पैसा नको, आम्हाला द्यायचं असेल तर जनरल फंडातून द्या जसं इतरांना देतात ते, आणि हे पैसे आमच्या मुलांच्या शिक्षणावर आणि इतर गोष्टीवर खर्च करा, रोजगारावर खर्च करा. हे फुकटचे पैसे जे मिळतात श्रम न करता ते काही कामाचं नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की अशा जनसंमेलनातून त्यावर चर्चा करण्याची गरज आहे. मग तो ॲट्रॉसिटीचा विषय असेल, बजेटचा विषय असेल, अनुसूचित जातीचं बजेट महाराष्ट्र सरकारने या मागच्या 10 वर्षात जवळजवळ 50,000 कोटी रुपये अखर्ची ठेवले. भारत सरकारचा जर विचार केला तर जवळजवळ 5 लाख कोटीच्या वर पैसे दिले नाही. आदिवासीचा जर बजेटचा विचार केंद्र शासनाचा केला तर या 10 वर्षामध्ये जी RTI मधून माहिती किंवा उपलब्ध माहिती आहे त्या आधारे 1,42,000 कोटी रुपये आदिवासीचे भारत सरकारने लोकसंख्येप्रमाणे जे बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती केली नाही. मला वाटते बिरसा मुंडाच्या जयंती करत असताना आता कसं झालं माने सर, तुम्हालाही माहीत आहे, आपल्याला महापुरुषाचं दैवतीकरण खूप व्हायला लागलं. काही दिवस साजरे केले की आपल्याला वाटतं की आपण बाबासाहेबांचं काम करतो. हे खरं काम करण्याचं आहे. शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास, शिष्यवृत्ती का मिळत नाही, स्वाधार योजना का होत नाही. आता याच जिल्ह्यामध्ये महसूल मंत्री येऊन सांगून गेले की आदिवासीच्या जमिनी आम्ही भाड्याने देण्याची परवानगी देऊ. इथं कायदा आहे की आदिवासीच्या जमिनी काहीही कारणास्तव हस्तांतरित झाल्या असतील तर त्यात रिस्टोर करा. हा 1974ला कायदा केलेला आहे. रिस्टोरेशन ऑफ प्लॅन टू ट्रायबल हा महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा आहे. तो सामाजिक आर्थिक विकासाचा कायदा आहे. एकीकडे जमिनी रिस्टोर करायच्या आणि दुसरीकडे आदिवासीच्या जमिनी भाड्याने देऊन आदिवासींना भूमिहीन करायचं. एकीकडे आदिवासीसाठी दीनदयाल उपाध्याय नावाची भूमिहीनांना जमीन देण्याची योजना राबवायची. ही जी संपूर्ण विसंगती आहे ती दूर केली पाहिजे आणि त्यासाठी मात्र सरकारशी संघर्ष करावा लागेल लोकशाही मार्गाने. आता मी पेपरमध्ये वाचलं की या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून विशेष पोलीस अधिकारी नेमले होते. बातमी अशी आहे की 400 विशेष पोलीस अधिकारी यांना काढून टाकलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की एकीकडे तुम्ही आत्मसमर्पित नक्षलवाद्याचं पुनर्वसन करता आणि आम्ही इतक्या वर्षापासून आम्ही या मोमेंटमध्ये जीवाला धोका घेऊन आम्ही काम केलं, तुम्ही आम्हाला नोकरीतून का काढता. या माध्यमातून राज्य शासनाने आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने असा तरी संकल्प जाहीर करावा की आम्ही आदिवासीच्या हिताच्या विरुद्ध काहीही करणार नाही. हे सर्व विशेष पोलीस अधिकारी यांना आम्ही नोकरीमध्ये ठेवू. त्यांना तुम्ही संविधान दूत बनवा, विकास दूत बनवा, काहीतरी काम द्या, पण त्यांना तुम्ही त्यांची नोकरी काढून बेरोजगार करू नका. उलट जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देणं हे सरकारचं काम आहे. आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण करा. आदिवासीच्या गावामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास दिसला पाहिजे, गुणवत्तेचं शिक्षण दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा संकल्प मला वाटते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा सरकारने प्रशासनाने केला पाहिजे.
माझी जेव्हा नक्षलवाद्यांशी 1987ला रामण्णा नावाचा दलम लीडर होता माने सर, तर माझी चोखेवाडा गाव कसनसूरच्या आतल्या भागात आहे, ज्यांनी पाहिलं असेल. माझ्यासोबत DFO होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि 4-5 इंजिनियर होते. अचानक त्या गावात भेट झाली, चर्चा झाली जवळजवळ 2.5-3 तास. इंग्रजीमध्ये बोलत होता तो, म्हणजे ते संपूर्ण संभाषण इंग्रजीमध्ये झालं रामण्णाचं. मी नंतर त्याला विचारलं, तुझं शिक्षण किती? तो म्हटलं मी MA इकॉनॉमिक्स आहे, वरंगल युनिव्हर्सिटीचा MA इकॉनॉमिक्स. मी त्याला म्हटलं, मग तू इकडे एवढा उच्च शिक्षित आहे, तू इकडे नक्षलवादी कसा काय झाला? तर त्यांनी मला सांगितली स्टोरी की आमच्याकडे जमीन होती, तर जमीनदाराने ती हिसकावली. आपण ठेवणीतलं त्याला सूचना करत असतो अधिकारी म्हणून. मी म्हटलं, तू मग प्रशासनाकडे का गेला नाही? कायदा आहे, संविधान आहे. तो म्हटला की या देशाचं शासन प्रशासन हे भांडवलदारांचं आहे, हे जमीनदारांचं आहे, हे गरिबांचं नाही आहे. आणि मग तो जो अन्याय जमीनदारांनी केला त्या पार्श्वभूमीवर मला PWG पीपल्स वॉर ग्रुप संघटना जवळची वाटली आणि म्हणून मी इकडे आलो. म्हणजे नक्षलवाद्यांमध्ये, नक्षल मुवमेंटमध्ये, चळवळ म्हणणार नाही मी ते, त्यामध्ये जे प्रचंड आदिवासीची भरती झाली त्याचं एक कारण शोषण आहे. त्यांनी मला दुसरा प्रश्न केला की आम्ही आदिवासीच्या भल्यासाठी काम करतो, तर सरकारच्या वतीने, मी SDO होतो तेव्हा, ते म्हटले तुम्ही SDM आहात तर ते SRP लावली आहे, पोलीस चौक्या लावल्या आहे, पोलीस कॅम्प लावलेले आहेत, हे तुम्ही काढून का टाकत नाही? तर मी त्यांना सांगितलं की आम्ही सरकारच्या वतीने आदिवासीसाठी काम करतो. जर तुम्हाला आदिवासीसाठी काम करायचं खरंच जर तुमच्या मनात आहे तर हातात बंदूक घेऊन दहशत निर्माण करून आपण परिवर्तन आणू शकत नाही. आदिवासीच्या जीवनामध्ये जर चांगले दिवस आणायचे असतील तर बंदूक सोडून द्या, शस्त्र खाली ठेवा आणि तुम्ही आणि मी, आम्ही सगळे मिळून आदिवासीच्या विकासासाठी काम करू. तेव्हा त्याचं उत्तर होतं की नाही, आमचा विश्वास सशस्त्र क्रांतीवर आहे, आमचा विश्वास लोकशाहीवर नाही, संविधानावर नाही. हे 1987ला झालेली चर्चा. आणि आता 2025मध्ये त्याच नक्षलवाद्यांनी, रामण्णाचा 1-2-3 वर्षापूर्वी डेथ झाला, त्याच नक्षलवाद्यांनी आता आत्मसमर्पण केलं आणि हातामध्ये संविधान घेतलं. आणि त्यामुळे शोषण थांबवणं, आदिवासीचं कोणत्याही मार्गाने होणारं शोषण, होणारी पिळवणूक, होणारा भ्रष्टाचार. मला आता माने सर असा प्रश्न पडतो की या जिल्ह्यामध्ये नक्षलवादी होते तेव्हा विशेष फंड मिळायचा, काही फंड तर बेहिशोबी असायचा. विशेष कृती कार्यक्रम 2003-04 मी इथं जिल्ह्याला CO होतो तेव्हा नक्षल गावबंदी योजना आणली होती त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी. हे मी तुम्हाला याच्यासाठी आठवण करून देतो की या झालेल्या गोष्टी आहेत. नक्षलबंदी गाव योजना, नक्षलवाद्यांना गावात जे येऊ देणार नाही त्यांना 2 लाख रुपये त्या गावाच्या विकासासाठी दिले जात होते. तेव्हा मी एकदा मुख्यमंत्र्यांना मी असा प्रश्न केला होता की आपण नक्षलवाद्याच्या नावाने का योजना राबवतो? त्याला मुख्यमंत्री गाव विकास योजना म्हणा. मी लेखी प्रस्ताव दिला होता की नक्षलवाद्यांचं एकीकडे असंविधानिक काम, अतिरेकी स्वरूपाचं काम, आदिवासींना मारण्याचं काम, जवानांना मारण्याचं काम, उद्ध्वस्त कुटुंब करण्याचं काम होत असताना आपण GRमध्ये नक्षलवाद या जिल्ह्यात आहे म्हणून हे करतो, हे का सांगतो आपण? पण आता वरच्या लेवलच्या लोकांना गडचिरोली जिल्ह्यातल्या या विषयाची फार कल्पना नसेल किंवा काही करायचं नसेल. जेव्हा जेव्हा GR निघाले,
या जिल्ह्यात जो कामाला येईल त्याला एक स्टेप सॅलरी जास्त मिळत होती, हा DTO अलाउन्स, आता तो बंद होईल. अनेक प्रकारचा जो निधी मिळत होता तो नक्षलवाद संपल्यामुळे आता त्या निधीचं, त्या कर्मचाऱ्यांचं, मला असं वाटते की आता सरकारवर, प्रशासनावर अधिक जबाबदारी आहे की त्यांनी शोषणमुक्त, भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासन हे राबवलं पाहिजे. आदिवासी हा माणूस आहे, तो संविधानानुसार भारतीय नागरिक आहे आणि त्याला नागरिक म्हणून हे मूलभूत अधिकार आहे. त्यांचं विकास जो आर्टिकल 46 आणि आर्टिकल 21 आहे तो झाला पाहिजे. त्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. अशा पद्धतीचं प्रशासन या जिल्ह्यात करून दाखवण्याची गरज आहे. आणि मला वाटते की आजच्या या जनसंमेलनातून आदिवासींच्या प्रश्नांची चर्चा आणि प्रत्यक्ष आतल्या भागात लोकांमध्ये जाऊन लोकांना समजावून सांगून त्यांना एक संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्काची लढाई लढावी यासाठी तयार करण्याची गरज आहे. आणि सोबतच सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर, खरं म्हणजे जे नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण झालं हे चांगली गोष्ट झाली, मी तसं म्हणतो हे चांगलं झालं, आवश्यक आहे. ते आदिवासी मोकळा श्वास घेतील, कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. प्रशासनामध्ये चा जो संपूर्ण वेळ पोलिसांचा जो जात होता आणि अनेक लोक त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा गैरफायदा घेत होता, हे पण थांबलं. म्हणून या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिसांचं पण या निमित्त आपण आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पण अभिनंदन करत असता आदिवासीचा गौरव दिन हे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तो साजरा करतो, तर खऱ्या अर्थी आदिवासीला मान सन्मान, व्यक्तीची प्रतिष्ठा जे संविधानाच्या प्रियांबलमध्ये आहे ते देऊन त्यांच्या समग्र विकासासाठी कटिबद्धता सरकारची आणि प्रशासनाची येत्या काळामध्ये दिसून येईल. आणि त्याचं मूल्यमापन आपण बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणाऱ्या लोकांनी करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमाला माने सरांनी निमंत्रित केलं. बिरसा मुंडा यांची जयंती आणि संविधानाचा 75वा कार्यक्रम हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचा जागर हा सगळीकडे घडवून आणणं, आपापल्या परीने घडवून आणणं आणि विशेषतः तो ग्रामीण भागात, आदिवासी भागात. महाराष्ट्र सरकार एक कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला, घर घर संविधान, चांगला आहे. माननीय मुख्यमंत्री यांना मी सप्टेंबर 2024ला भेटलो होतो, तेव्हा त्यांना ते पटलं आणि त्यांनी GR काढला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने. आता काय करत आहेत, डिस्ट्रिक्ट फंड जो आहे, जिल्ह्याचा आराखडा, वार्षिक आराखडा, ॲन्युअल प्लॅन, त्या बजेटच्या 0.5% ही रक्कम ही घरघर संविधान कार्यक्रमाअंतर्गत संविधानाची प्रास्ताविका घरोघरी लावून देण्याचा कार्यक्रम केला. ही प्रास्ताविका कोण छापून देत आहे, कोण फ्रेम करून देत आहे, कोणी मागितलं हे तुम्ही करा म्हणून. संविधानाचा जागर हे कोट्यावधी रुपये खर्च करून होत नाही. ज्याला संविधानाचा समजलं की तो आपोआप आपल्या घरी प्रियांबल लावेल. सरकारने ते प्रिंट उपलब्ध करून ठेवावी, पुस्तक उपलब्ध करून ठेवावं. मी मुख्यमंत्र्यांना काही महिन्यापूर्वी पत्र लिहिलं की हे तुमचा जो कार्यक्रम आहे त्यातही मानेसर विभागणी काय केली, जो जिल्ह्याला विशेष कॉम्पोनंट प्लॅन असतो, स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन अनुसूचित जातीसाठी, त्यांच्या घरी लावायचं असेल तर तिथून पैसे खर्च करा, आणि आदिवासीच्या घरी लावायचं असेल तर ट्रायबल सब प्लॅनमधून पैसे खर्च करा. म्हणजे संविधान घरोघरी पोहोचवायचं असेल तरी विभागणी ही शासनाने जातीनिहाय केली आहे.
जनरल फंडातून इतरांकडे आणि एससीच्या घरी एससीच्या फंडातून, आदिवासीच्या घरी आदिवासीच्या फंडातून. मला वाटते की ही जी विषमतापूर्वक निर्णय प्रक्रिया जी आहे ही संविधानाला अभिप्रेत नाही, पण संविधान जागरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये सामाजिक न्यायाचे, जसं काही सामाजिक म्हणजे संविधान म्हटलं की सामाजिक न्याय विभागाचं एक महाराष्ट्र सरकारला अशी सवय लागलेली आहे. बाबासाहेब म्हटलं की सामाजिक न्यायाचा फंड, संविधान म्हटलं की सामाजिक न्यायाचा फंड, वारकरीमध्ये संविधान दिंडी काढली की सामाजिक न्यायाचा फंड. प्रचंड पैसा तिथून खर्च होत असतो. आणि मग इकडे फेलोशिप, जर बार्टीच्या फेलोशिपला पैसे द्या म्हटलं तर मात्र होत नाही. यावर्षी बार्टीचं फंड 500 कोटीचं आहे, 500 करोड. 22,000 कोटी शेड्यूल कास्ट सप्ल्यांचा बजेटमध्ये तरतूद आहे. मी जे सांगत होतो की मागच्या 10 वर्षातले 50,000 कोटी रुपये हे अखर्चित राहिले. कसे मिळतील ते? बजेटचा कायदा करा यासाठी 2017 पासून आग्रह सुरू आहे, पण हे सरकार करत नाही. आणि म्हणून सरकारवर दबाव निर्माण करणारी व्यवस्था हे निर्माण करावी लागेल, तयार करावी लागेल. आता अनेक जण म्हणतील की माझं सगळं झालं, मला काय करायचं आहे. आता ते बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर तुमचं काय झालं असतं, माझं काय झालं असतं. जे काही आपल्याला मिळालं आहे त्या संविधानामुळे मिळालं आहे, बाबासाहेबांमुळे मिळालं. लोक नेहमी भाषणामध्ये सांगतात की ते बाबासाहेब होते म्हणून आम्ही आहे. मग हे चांगलं आहे, बाबासाहेब होते म्हणून आम्ही आहे, बरोबर आहे. पण नुसतं तिथे तर बोलून थांबणं अपेक्षित नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन करा ना जरा. काहीतरी त्रास होईल ना तुम्हाला. तयारी ठेवा त्रास घ्यायची, व्यवस्थेशी भांडायची तयारी ठेवा. बाबासाहेब सांगतात की मला व्यवस्था घाबरते. का घाबरते? मी खूप विद्वान आहो म्हणून घाबरते का? ते म्हणाले नाही. मी एका पार्टीचा नेता आहे म्हणून मला व्यवस्था घाबरते का? तेही नाही म्हणाले. मी आहे पण तेवढ्यामुळे नाही, तर व्यवस्था मला घाबरते कारण माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे. आणि निष्कलंक चारित्र्य असल्यामुळे व्यवस्था जर घाबरते तर आजच्या प्रशासकीय व्यवस्थेला, कुठल्याही व्यवस्थेला घाबरवण्याचा एकमेव उपाय काय आहे? तर आरक्षणाचे जे जे लाभार्थी आहेत त्यांनी चारित्र्य निर्माण करावं, म्हणजे व्यवस्था घाबरायला लागेल किंवा तुम्हाला बोलता तरी येईल, बोलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. नाहीतर ते लाचारी आहे. मग मी बोललो तर माझं काय होईल? बदली तर नाही होईल, कारवाई तर नाही होईल, माझा CR खराब तर नाही होईल. या क्षुल्लक गोष्टी आहेत. तर मी पण गावातून आलेलो आहे, झोपडीतून आलेलो, मी IAS अधिकारी झालो. मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी कामात प्रशासनात असताना आम्ही पॉझिटिव्ह काम करणारे लोक. मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो. मी आता येता त्या रंगारी साहेबांना सांगत होतो, आमच्या लोकांमध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे. प्रशासनातला उच्चवर्णीय म्हणजे श्रेष्ठ. उच्चवर्णीय श्रेष्ठ कसा काय होऊ शकतो? म्हणजे तुम्ही पण चातुर्वर्ण व्यवस्था मानतात त्याला श्रेष्ठ म्हणून. मी मेहनत करून, संघर्ष करून, इतकी प्रतिकूलता असताना शिक्षण घेऊन मी या पदापर्यंत आलो की जे त्यांनी केलं नाही, आणि म्हणून त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. तो गर्व म्हणून नाही आहे. आणि जोपर्यंत मी स्वतःला श्रेष्ठ मानत नाही तोपर्यंत मी नीतिमान होऊन हे समाजाच्या दायित्वाचं काम करण्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी निमित्त बाबासाहेबांचा हाच संदेश आहे की निर्माण करा चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य व्यवस्था घाबरली पाहिजे. मी जर प्रशासकीय अधिकारी आहे, मी CO कलेक्टर आहे, यंत्रणेतल्या लोकांना भीती वाटली पाहिजे. तुमची भीतीच नाही वाटली तर काय उपयोग आहे? मग असं काम करा
किती दुश्मन निर्माण होऊ द्या, असतात व्यवस्थेमध्ये आपले आणि बाहेरचे, दोन्हीकडे असतात. तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. म्हणून चांगलं काम सोडू नका. सब्ब पापस करण कुशलस उपसंपदा सचित्त पुरोदपनम एतम बुद्धान शासन. बुद्ध शासन म्हणजे काय? वाईट काम करू नका, पाप कृत्य करू नका, चांगलंच काम करा, चित्त शुद्ध ठेवा. तेच संविधानात आहे, तेच कायद्यात आहे, तेच बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला मिळते. आणि म्हणून मी परत माने सरांचं खूप अभिनंदन करतो की तुम्ही गडचोलीला आहे भगवान बिरसा मुंडाची जयंतीच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि लोकांमध्ये संविधानिक मूल्य पेरण्याचा एक चांगला उपक्रम यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात सुरू केला. आणि मी तेवढ्यासाठी तुमच्या या कार्यक्रमात मी उपस्थित आहे. मी परत बराच वेळ घेतला, मी अजून बोलणारे वक्ते आहेत, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. या जिल्ह्यात काम केल्यामुळे अनेक घटना आहेत, अनेक अनुभव आहेत जे मी माझ्या पुस्तकात लिहिलेले आहेत. माझं पुस्तक विकत घ्या मी म्हणत नाही, आणि ज्यांना मी फुकट दिलं त्यांनी वाचलं नाही. आपल्या सगळ्यांची भारताचे नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून, नुसतं परिस्थितीला दोष न देता हे तसेच आहेत, आम्ही करून काय होणार आहे, नाही केलं तर काय होईल, हे निराशा नको, हे उदासीनता नको. आणि जे उच्च पदस्थ आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे म्हणतात की बाबासाहेबांमुळे मी घडलो, भीमा तुझ्यामुळे, तर काहीतरी चांगलं करून दाखवा ना. रिटायर झाल्यावर तुम्हाला कोण विचारणार आहे? करून दाखवा, ही वेळ आहे. काय होणार आहे? होऊन हो नोकरी जाईल, कशी जाईल? आर्टिकल 311चं संरक्षण आहे संविधानाचं, आणि कोर्टात भांडण्यासाठी माने सर आहेत. असंही नाही आहे, आपल्याकडे होत राहते. माझ्याही बरोबर घडलं तसं, असं नाही की घडलं नाही. प्रामाणिकपणे काम करूनही लोक लांछन लावत असतात, कारवाया करत असतात, ते होत राहणार आहे. आणि मग त्याला जर आपण घाबरलो, आम्ही कसले आंबेडकरवादी? हे आंबेडकरवाद्यांमध्ये हे आंबेडकरवादी असे नसतात. ते मला नेहमी यांचं एक वाक्य आठवते, आपलं ते NDTV मध्ये होते आधी, रवीश कुमारचं वाक्य. आता त्यांचं आहे की कोणाचं नाही, पण मी एका टीव्हीवर बघितलं. ते म्हणतात कि आंबेडकरवादी होना इसका मतलब क्या है. त्याचं उत्तर ते सांगतात की आंबेडकरवादी होना इसका मतलब करोड़ों की भीड़ में अकेला खड़े हो जाना. मला ते खूप पटलं. भोवताल कोणीही कसेही असू द्या, आंबेडकरवादी माणूस तिथे उभा राहून चमकला पाहिजे, शत्रूंनी पण म्हटलं पाहिजे की ये है बाबासाहेब का आदमी, डरता नहीं किसी से. एवढं जरी केलं तरी मला वाटते हे जयंती हे सगळं चांगलं होईल आणि लोकांमध्ये विचार जाईल. माने सर, मी तुमचे मनापासून आभार मानतो, शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद.